नमस्कार. सुनंदा देशमुख टेरेस गार्डनवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी अक्कलकऱ्याविषयी माहिती सांगणार आहे. आपल्याला अक्कलकऱ्याचं झाड आहे. याला कोणी अक्कलकरा म्हणते, कोणी अक्कलकाळा म्हणते. हे एक आयुर्वेदिक प्लॅन्ट आहे. याप्रमाणे पूर्ण अक्कलकरा हा पूर्ण याची वाढ झालेली आहे. हा असा वाळल्यावर याचं मातीत असं चुरून द्यायचं आणि वरून थोडी माती टाकायची, म्हणजे त्याच्यातून आणि थोडं पाणी द्यायचं रोज. म्हणजे अनेक रोपं तयार होतात. एका याच्यापासून बरेच 8-10 रोपं तयार होतात. त्याच्यात छोटं छोटं बी असते. याच्यापासून याची प्लांटेशन केलं जाते. म्हणजे एका अक्कलकऱ्यापासून अनेक रोपे तयार केले जातात. आणि हे असं नवीन असे असतात हे छोटे छोटे. आणि त्यानंतर हा लाल भाग आहे. हे असं हळदी कुंकासारखं दिसते. हा लाल भाग जसं हे पूर्ण मोठं होत जाते तसं तसा हा लाल भाग थोडा कमी होत जातो. म्हणजे हे असं पूर्ण मोठं झाल्यावर याची वाढ पूर्ण झाली समजा, याप्रमाणे होतात हे खूप आपल्या घशाच्या आजारांवर, खोकल्यावर, याच्यावर उपयोगी आहे हे. सर्दी, खोकला, घशाचे आजार, मूतखडा म्हणजेच किडनी स्टोन यावर हे फुलं खूप उपयोगी असतात. तसेच डायजेशनची समस्या असली त्यासाठी हे फुलं खाल्ल्यास आपल्याला आराम पडतो. आणि त्याशिवाय याच्या मुळीचाही उपयोग केला जाते. लहानपणी काही मुलं बोबडे बोलतात, त्यांच्यासाठी याची मुळं बारीक करायची आणि मधामध्ये मिक्स करून त्यांना चाटायला द्यायचं, तर या बोबडं बोलणं चांगलं होते. तसेच बारीक वस्त्रगाळ पूर करायची आणि मधात कालवून लहान मुलांना चाटायला द्यायचं, त्याच्यामुळे बोबडे बोलणं त्यांचं चांगलं होते. त्याचप्रमाणे फीट, अपस्मार यासाठी याची मुळाची पावडर करून मधात दिली जाते. फीट येत असल्यास त्या फीटसाठी याची पावडर करून मधात द्यायची. आपण असंही हे थोडंसं खाऊ शकतो. जिभेला याची चुरचूर होते. घशाचे आजार यामुळे चांगले होतात. त्याचप्रमाणे फीट येणाऱ्यांसाठी हे आयुर्वेदिक औषधी आहे, त्यासाठी चांगलं होते हे. आणि सर्दी पडशासाठी तर आहेच चांगलं, खोकल्यासाठी चांगलं आहे. त्याशिवाय दात दुखत असले किंवा दाढ दुखत असले त्यासाठी हे विड्याच्या पाण्यातून द्यायचं. हे विड्याच्या पाण्यात टाकायचं हे असं अर्धं, आणि चावून चावून खायचं आहे. किंवा दात दुखत असलं चावून चावून थुंकलं तरी चालते. आणि त्यामुळे याचे दाढदुखी चांगली होते, आराम पडते. सूज आलेली असले दाढेवर त्याच्यावरही हे चावून चावून ठेवलं तर चांगलं होते. म्हणजे दाढ सुजली किंवा दाढ दुखत असेल तर याचा बारीक चावून हे त्या दाढीवर ठेवायचं थोडा वेळ. असं 2-3 दिवस केलं, दिवसातून 2-3 वेळा केलं की दातदुखीवर आराम पडते, सूज कमी होण्यास मदत होते. असं हे अक्कलकऱ्याचं आयुर्वेदिक झाड खूप उपयोगी आहे आणि लावण्यास इझी आहे. चांगल्या वेल्ड्रेन मातीत लावल्यास चांगली वाढ होते याची. एका फुलापासून आपल्याला अनेक रोपे तयार करता येतात आणि दिसायलाही छान दिसते हे. असं हे अक्कलकऱ्याचं झाड सगळ्यांनी लावावे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.